श्री सद्गुरू सीताराम महाराज व बजरंगबली श्री क्षेत्र खर्डी प्रथम श्रींना स्मरण करून गोष्टीरूप अनुभव आलेले कथन करीत आहे। ज्या भक्तांना श्रींचे अनुभव आले असतील त्यांनी 9970 52 40 69 ह्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवावे। आजच्या 15व्या गोष्टीचे नाव गोंदवल्या सीताराम महाराज। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज गोंदवल्यास होऊन गेले। ते मोठे रामभक्त होते। त्यांची श्री सीताराम महाराजांच्यावर फार श्रद्धा होती। सीताराम महाराजांना ते सद्गुरूप्रमाणे मान देत। एक दिवस गोंदवल्यास सकाळच्या वेळी श्री ब्रह्मचैतन्य महाराज रामपूजा आटोपून बसले होते। इतक्यात त्यांची एक शिष्या त्रिवेणी त्यांना म्हणाली, महाराज आज एकादशी, मठात स्वयंपाक नाही, तेव्हा मी मंगळवेढ्यात जाऊन श्री सीताराम महाराजांचे दर्शन घेऊन येते, परवानगी द्यावी। त्यावर गोंदवलेकर 2 मिनिटे थांबून म्हणाले, अगं मंगळवेढ्यास कशाला जातेस? महाराज आज येथेच येतील। त्रिवेणी गप्प बसली। दुपारी 12 वाजले तर श्री सीताराम महाराजांची स्वारी मठात हजर। गोंदवलेकरांनी थट्टेने विचारले, महाराज आज इकडे कोठे वाट चुकलात? सीताराम महाराज उतरले, अरे गणू, तूच बोलाविले म्हणून आलो। आता वरण भात कर। श्री वरण भात मागू लागले। त्रिवेणी स्वयंपाक घरात गेली। विचार करू लागली की श्रींना एकादशी आणि मी वरण भात करू कसा? तिने विचार केला की श्रींना एकादशीची आठवण नसेल, आपण भगर व शेंगदाण्याची आमटी करावी, म्हणजे मग वाढल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल। असा विचार करून तिने मग भगर आमटी तयार करून पाने मांडली व सर्वांना बोलावले। मंडळी पानावर बसली। त्रिवेणीने वाढवण्यासाठी पातेले उघडले तर त्यास भाताचा वास येऊ लागला। आत तांदळाचा भातच दिसू लागला। दुसरे पातेले उघडले तर त्यात डाळीचे वरण दिसले। त्रिवेणी गोंधळली। श्री सीताराम महाराज तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहत मिस्किलपणे हसत होते। त्रिवेणीच्या लक्षात आले की ही श्री सीताराम महाराजांचीच करणी आहे। गोंदवलेकर त्रिवेणीस म्हणू लागले, अगं लवकर वाढ। तिने सर्वांना वरण भात वाढता सर्वांनी तो प्रसाद म्हणून ग्रहण केला। त्रिवेणीने ही हकीकत सर्वांना सांगितली। महाराजांची सर्वांना पटली। गोंदवलेकर महाराज त्रिवेणीस म्हणाले, त्रिवेणी हा सीताराम साधा नव्हे बरोबर।